लग्नानंतर होईलच प्रेम प्रेक्षकांनो मालिकेचा मात्र आता जबरदस्त आपल्याला एपिसोड पाहायला मिळणार आहे। या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलंय की जीवा आणि नंदिनी यांनी आता जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचे मात्र आता इकडे असे काहीतरी वेगळे परिणाम होणार आहेत की ज्याच्यामुळे मात्र आता इकडे मानिनीला या सगळ्यामध्ये एंटर करावं लागणार आहे। मानिनीला मात्र आता हे सत्य समजणार आहे आणि मानिनी मात्र आता इकडे आर्याला चांगलाच धडा शिकवणार आहे। मानिनी या सगळ्यामध्ये असं काहीतरी काम करणार आहे की ज्याच्यामुळे मात्र आता इकडे जीवा आणि नंदिनी यांची जुळवाजुळव आता जी त्याच्यापैकी एक बाळ आर्या आता करण्याचा प्रयत्न करत आहे तेच बाळ आता इकडे आता मिळवून देणार आहे ती म्हणजे मानिनी हे सगळं कसं करणार काय करणार सगळं सविस्तरपणे पाहू। इकडे आता नंदिनीला खूपच आपल्या आणि जीवाच्या बद्दल काळजी वाटायला लागलेली आहे। म्हणजे आता तिला सतत वाटत आहे की या सगळ्यामध्ये मी आणि जीवा आम्ही दोघ जण मात्र आता कधीच वेगळे होणार नाहीये। पण का कुणास ठाऊक मात्र आता तिला असं वाटायला लागले की या सगळ्यामध्ये आपण आता आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे ती म्हणजे आर्या। आणि त्याच वेळेला नेमका आर्याचा कॉल आलाय आणि आता त्याच वेळेला आर्याचा कॉल आल्यावर इकडे आता जीवा सांगतोय काय झालं असेल का बरं आर्याचा कॉल आला असेल आणि त्यावरती मात्र आता नंदिनी म्हणते काही प्रॉब्लेम नसेल ना, म्हणजे तिने अचानकपणे निर्णय काही बदललेला नसेल ना असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे जीवाला सुद्धा टेन्शन आलेलं आहे आणि तो सांगायला लागतो चल आत्ताच्या आत्ता आपण आता जाऊया कारण काही झालं ना तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता तिची काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं वाटतंय। आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे हे दोघं जण आर्याला भेटायला निघालेत पण त्यावेळेला मात्र आता आर्याने इकडे आता त्यांना अचानकपणे बोलवले कारण डॉक्टरांनी आर्याला सांगितले की आजचाच दिवस योग्य आहे तो म्हणजे तुझ्या उदरामध्ये एम्ब्रियो प्लांट करण्यासाठी आणि त्याचमुळे तिने आता यांना बोलवलेलं असतं आणि डॉक्टर आता सांगायला लागतात की आपण लवकरात लवकर आता ही प्रोसिजर आजच्या आज पूर्ण करायची आहे। मग डॉक्टर आता नंदिनी आणि इकडे आर्या या दोघांना आतमध्ये यायला सांगतात आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर सुरू करतात। डॉक्टर आता ही प्रोसिजर सुरू करतात आणि चमत्कार व्हावा तसं पहिल्याच अटेम्प्टमध्ये म्हणा किंवा आता पहिल्याच याच्यामध्ये इकडे आता या दोघींच्या याच्यामध्ये म्हणजे सरोगेसीचं हे झालेलं असतं। डॉक्टर बाहेर येऊन आता सांगायला लागतात की म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये ह्या गोष्टी फार कमी ह्याच्यामध्ये होतात पण खरं सांगायचं तर आता तुमचं नशीब जोरदार आहे म्हणून या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणजे हे करू शकलात। खरं सांगायचं तर आता म्हणजे मला तर अशी शंका आहे की किमान 2 तरी बाळं आता यांच्या ह्याच्यामध्ये होतील। म्हणजे आम्ही खरं सांगायचं तर 8 असे एम्ब्रियो हे केले होते त्यातले 5 फर्टिलाइज झाले आणि 2 प्लांट करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे त्यामुळे 2 जुळी बाळं मात्र आता नक्की। बरं हे सगळं झाल्यावर नंदिनी खूपच भावूक झालेली आहे आणि नंदिनी या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच भावूक होऊन ताबडतोब तिच्या डोळ्यात अश्रू आलेत आणि जीवा सांगायला लागतो चला ही तर गोष्ट खूपच चांगली झालेली आहे। आणि त्यावरती आर्या सांगते 1 मिनिट मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि त्यावरती मात्र आता इकडे आर्या सांगायला लागते काहीही झालं तरी या 2 बाळांपैकी एक बाळ मी माझ्याकडे ठेवणार। आता मात्र हे दोघं घाबरलेत। आत्तापर्यंत आर्या नुसतं गमती जमतीत हा सगळा प्रकार इकडे फक्त बोलत होती पण या वेळेला मात्र आता आर्याचा हा सिरियसपणा पाहून इकडे नंदिनी सांगायला लागते आर्या तू गंमत करत आहेस ना, म्हणजे आता तू आमच्यासोबत फक्त प्रँक करत आहेस ना, तू हे असं काही करणार नाहीयेस ना। त्यावरती आर्या म्हणते काय बोलताय मी का गंमत करेन, प्रत्येक वेळेला गंमत करण्याचा हा माझा काही हे नाहीये, मी जे काही सांगते ना ते नंदिनी ऐक तू। आणि त्यावेळेला ती सांगायला लागते अजिबात नाही काहीही झालं ना तरी आत्ताच्या आत्ता जे काही आहे ते सांगा। मी तुमच्यासाठी आता म्हणजे मी सरोगेट मदर म्हणून मी तुम्हाला हे केलंय पण सरोगेट मदर म्हणून 2 बाळं तुम्हाला द्यायचं नाही कबूल केलेलं आहे मी। तुम्ही आता नीट ते क्लॉज वगैरे वाजून घ्या, नीट वकिलांकडे जा आणि वकिलांकडे जाऊन आता ते पहा। खरं तर आता सरोगेसीमध्ये एक बाळ त्याच्यामध्ये दिलेलं आहे 1 चाइल्ड आणि तेच मी आता तुमचं हे करणार आहे असं ठरलंय। पण त्या डॉक्टरांनी काय सांगितलं की 2 बाळं आहेत हे आता मी एकाच अटीवरती मान्य करण्यासाठी
ज्या वेळेला मात्र आता तुम्ही या सगळ्यामध्ये इकडे एक बाळ मला द्याल, मग काहीही होऊ दे, 2 मुली झाल्या, 2 मुलं झाली तरी फरक नाहीये, पण आता एक मुलगा एक मुलगी झालं तर तुम्हाला जे हवे ते तुम्ही घेऊ शकता आणि दुसरं बाळ माझं असणार आहे. आणि त्यावरती नंदिनी मात्र हादरते आणि ती जीवाकडे पाहायला लागते. जीवा, आणि त्यावरती जीवा म्हणतो, हे बघ आर्या, अशी जीवघेणी मात्र आता तू इकडे आमच्यासोबत हे करू नकोस, कारण ना आता आम्हाला या सगळ्याचं खरंच हे आलंय. इतके दिवस नंदिनीने इतका त्रास सहन केलाय, आत्ता कुठे तिची बाळं या जगात येण्यासाठी मात्र आता म्हणजे तिला एक हे मिळत आहे. मग असं असताना तू तिच्यासोबत जर का आता असा प्रकार केलास ना तर खबरदार. आणि त्यावरती आर्या म्हणते, 1 मिनिट, काहीही झालं ना तरी सुद्धा मी माझ्या मतावरती ठाम आहे. नंदिनी चिडते आणि चिडलेली नंदिनी सांगायला लागते, खबरदार हा, तू जर का असं काही केलंस ना तर मी तुझं थोबाड फोडेन. आणि त्यावरती ती म्हणते, अच्छा, म्हणजे आता तुम्ही माझं थोबाड फोडणार म्हटल्यावरती मीच तुमच्यावरती लिगल ॲक्शन घ्यायला पाहिजे. एकतर आता तुम्ही मला सरोगेट मदर म्हणून हायर केले आणि त्यानंतर माझ्यावरती हात उगारणार, ते काही नाही आहे. डॉक्टरांना मी आत्ताच्या आत्ता बोलते. आणि त्यावरती मात्र आता नंदिनी आणि इकडे आर्या या दोघींच्यामध्ये भांडणं सुरू झालेली आहेत. आणि त्यावेळेला जीवा मध्यस्थी करतो आणि सॉरी, मी आता सॉरी बोलत आहे, प्लीज प्लीज आता माझी गोष्ट ऐकून घे, मी तुला खरंच सॉरी बोलत आहे. असं म्हटल्यावरती ती म्हणते, अच्छा, मला सॉरी बोलायला पाहिजे नंदिनीने. नंदिनी मला सॉरी बोलत नाहीये आणि तू कशाला सॉरी बोलतोयस, ते काही नाहीये. तू काय नंदिनीच्या वतीने वकील म्हणून माझ्या इथे आलेला आहेस की काय, ते काही नाहीये. मला आता बाकी काही ऐकायचंच नाहीये. मी जे काही सांगते ना तेच मला आता गोष्ट ऐकायची आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ती सांगते, तुम्ही मला सांगताय की नाही सांगताय आत्ताच्या आत्ता. आणि त्यावरती जीवा म्हणतो, हे बघ, आम्हाला सगळे क्लॉज वगैरे वाचायला लागतील आणि आम्हाला या सगळ्यामध्ये वेळ घ्यायला लागेल. खरं तर आमचं बाळ आम्ही तुला का देणार. यावरती ती म्हणते, काय प्रॉब्लेम काय आहे, मी अपूर्ण आहे आणि आता माझ्याशिवासारखं मी तुमच्या बाळाचा किती चांगला स्वीकार करू शकेन किंवा किती चांगला सांभाळ करू शकेन हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि त्यामुळे खबरदार खबरदार, जर या गोष्टीला नकार दिलात तर मात्र तुम्ही सुद्धा या आनंदासाठी मुकाल. असं म्हणत तिने एक प्रकारे चांगली धमकीच देऊ केलेली आहे. आणि या धमकीने मात्र आता नंदिनी हादरले. नंदिनीला काहीच कळायला मार्ग नाहीये की काय करायचं आहे सगळ्यामध्ये. आणि ती आता सांगते, आर्या थांब जरा, आम्हाला विचार करू दे. इकडे तोपर्यंत मात्र आता काव्या आणि पार्थ हे दोघ जण मात्र आता इकडे आहेत. आणि त्यावरती पार्थ आता सांगत आहे, मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे आपण खरंच खूप लकी आहोत, कारण आता आपण आपलं बाळ या पद्धतीने या जगामध्ये आणतोय ना, तर आता आपल्यासारखे सुखी आईबाप नाही आहेत. पण ज्या लोकांच्या आयुष्यामधला हा आनंद हिरावून घेतलाय ना त्या लोकांचं मला खूप वाईट वाटतं. यावरती काव्या म्हणते, खरंच आहे, म्हणजे आता मी आणि नंदिनीताई खूप लकी आहोत की आम्ही आता आमचं बाळ आमच्या उदरातून जन्माला घालतोय. नाहीतर हल्ली हल्ली आपण काय 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 ऐकतोय नाही का. खरंच खरंच आम्ही दोघीजणी खूप लकी आहोत, असा ती आता विचार करत आहे. पण या सगळ्यामध्ये मात्र घडणारा प्रकार हा मात्र काहीतरी महाभयंकर असतो, याची कल्पना कुणालाच नाहीये. पण आता नंदिनी आणि जीवा घरी, आणि त्याच वेळेला नंदिनी आणि जीवा घरी आलेत. नंदिनी खूपच उदास झाले. जीवा, काय करायचंय आपण आता या सगळ्यामध्ये, मात्र आता काय आपल्या हातात सोल्युशन आहे, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय. आणि त्यावरती मात्र आता इकडे जीवा सांगायला लागतो, तू काळजी करू नकोस, हे बघ, आपण ना लिगल ॲक्शन घेऊया किंवा आता या सगळ्यामध्ये काहीतरी डॉक्टरांशी बोलून घेऊया, आपण असं कसं करू. आणि त्याच वेळेला ती सांगायला लागते, नाही नाही, काहीतरी गडबड आहे, तिने आपल्याकडून नक्कीच काहीतरी करून घेतलंय, कारण तिचा कॉन्फिडन्स जो काही होता ना तो अगदी नेक्स्ट लेवलचा होता. आणि ह्या कॉन्फिडन्सला आपण ना खरंच आता घाबरायला पाहिजे. तितक्यात तिथे मानिनी आली. आणि काय चाललंय तुमचं आता. यावरती मात्र आता नंदिनी खूप मोठा निर्णय घेते आणि मानिनीला सगळं सांगून टाकते. मानिनीला जबरदस्त धक्का बसलाय, तुम्ही हा इतका मोठा निर्णय घेण्याच्या आधी मात्र आता मला का नाही सांगितलं, म्हणजे हे सगळं होत असताना तुम्हाला मात्र आता मला काही सांगायची खरंच गरज वाटली नाही का. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता जीवा आणि नंदिनी हे दोघं जण बिचारे हमसून हुमसून रडायला लागलेत. आणि त्यावरती मानिनी सांगते, अजिबात चिंता करू नका, ही आता जी कोणी आर्या आहे ना आपली, या आर्याला मी धडा शिकवते बघा, फक्त तुम्ही. आणि त्यानंतर मात्र आता मानिनी सांगते, चिंता करू नका, आपण आता वकिलांचा आणि यांचा सल्ला घ्यायचाच आहे, फक्त आता हे 9 महिने पूर्ण होऊ दे, कारण ती बाई आता विक्षिप्त आहे, ती काहीही करू शकते. असं म्हणत मात्र आता मानिनीने या सगळ्यामध्ये या दोघांना चांगला सपोर्ट करायचं ठरवलंय. आणि इथेच खऱ्या अर्थाने मालिकेचा टर्निंग पॉईंट आलेला आहे. आता या सगळ्यामध्ये ज्या वेळेला
पूर्ण 9 महिने होऊ देते आणि त्यानंतर खरं तर आर्याला मात्र आता व्यवस्थित वातावरणात वाढवलं जातं. कारण म्हणजे बाळांना वाढवलं जातं. आर्याला कोणतीही भांडणं वगैरे याच्यापासून दूर ठेवण्याचा इकडे आता मानिनीने मोठा निर्णय घेतलाय आणि त्याच वेळेला मानिनी मात्र आता इकडे डिलिव्हरी झाल्यावरती जुळं नाही तर तिळी बाळं झालेली आहेत. 3 बाळं झालेली आहेत आणि त्यानंतर आर्याने डिमांड केल्यावरती मानिनी सांगते, खबरदार खबरदार, जर आता आमच्या बाळांकडे डोळे बोटण्याचा प्रयत्न केलास तर तुला काय वाटलं ह्यांनी घरच्यांपासून सगळं सत्य लपवले, त्यांना धमकी देऊन तू या सगळ्यामध्ये त्यांना आता हे करण्याचा प्रयत्न करशील? हे बघ खबरदार, त्यांच्या घरचे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. कारण काहीही झालं तरी सुद्धा तुझ्यासारख्या मुलींना मी माझ्या नातवंडांना अजिबात हातात देणार नाही. आणि त्याच वेळेला त्या तिन्ही बाळांचा ताबा इकडे घेतलेला आहे. पण या सगळ्यानंतर मालिकेमध्ये एक वेगळाच टर्निंग पॉईंट येणार आहे. आता तो टर्निंग पॉईंट काय असणार आहे, त्या टर्निंग पॉईंटवरती काय घडणार आहे, आता इकडे ही तिळी बाळं आणि त्याचबरोबर काव्याच्या बाळाचं नक्की काय होणार आहे आणि काव्याच्या हातामध्ये जे गुरुजींना बाळ दिसलंय ते बाळ मात्र नंदिनीचं असणार आहे. मग काव्याच्या बाबतीत काय घडणार आहे, नक्की काय घडणार आहे, सगळं येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. असेच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अपकमिंग ट्विस्ट आता येतच राहणार आहेत.